दोन्ही फिल्डरने बॅटरने आणि या ठिकाणी पहिल्याच बॉलवर डबलने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज प्रतीक. माझ्या जोडीला समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात प्रमोद शेडगे. जबरदस्त पहिल्याच बॉलवर दोन ही प्रतीक पाटील बाडेची खूबी आहे. पहिलाच बॉल व्यवस्थित हाताळणं, 2 रन्स घेणं आणि त्यानंतर बॉलरला रीड करणं आणि वेळ घेणं ही खूबी आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली. परंतु पांडुरंग मोर गेले मागील काही वर्षांमध्ये अंडरमपासूनचा झालेला प्रवास सुरू आणि त्यानंतर ओरम क्रिकेटमध्ये पांडुरंग मोरने खरोखरच चांगली वाखण्याजोगे गोलंदाजीचं पृथक्करण सातत्याने पाहायला मिळतं. असा गोलंदाज पांडुरंग मोरला आपण पाहत आहेत. पुन्हा पांडुरंग मोर आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फुल लेनचा बॉल यावेळेस ऑन ड्राईव्ह आहे. रनआउटची संधी. ओ हो हो, या ठिकाणी बॉलच्या हातामध्ये थ्रो करायला पाहिजे होतं. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला फिल्डरने आणि जीवनदान मिळालं ते मनीष याला. या वेळेला मात्र खोलवर बॉल होता ऑन साईडला. मनगडाचा चांगला वापर केला होता. संधी पुरेपूर होती. मनीष सारख्या खेळाडूचं या वेळेला रनआउटची विकेट सोडणं म्हणजे येणाऱ्या बॉलमध्ये कर्दन काळ म्हणायला हरकत नाहीये. पांडुरंग मोरचं रिॲक्शन दर्शवतं की मोस्ट विकेट इम्पॉर्टंट विकेट किती होती ही महत्वाची. चांगला फटका आहे. सरळ बॅटचा वापर केला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 6. थोडसा बाग फुटला गेला आणि स्लॉट मध्ये हा बॉल घेतला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केला होता. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून हा दणदणीत षटकार येतोय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तोच फटका. गॅप मध्ये आहे. कुठलाही फिल्डर नाहीये. वन बाउंड जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन साठी चौकार. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. पहा रनआउटची विकेट मिळाली असती हेमंत पाटील सर कदाचित दबाव वाढला असता. प्रतीक पाटीलने अटॅकिंग बॅटिंग केली नसती. परंतु जर तरला थारा नाही आहे. परंतु प्रतीक पाटील एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. नो डाऊट अबाउट इट. पांडुरंग मोर एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. परंतु इथे क्लास दाखवलाय आतापर्यंत प्रतीक पाटीलने. मॅग्निफिसंट बॅटिंग. पुन्हा फुलटॉस बॉल इनफिल्डच्या वरून कवचच्या डोक्यावरून खेळला जातोय. डीपीस कवचच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डर त्या ठिकाणी 2 बॉल मागे धावतात. 2 रन तर पूर्ण आहेत. तिसरा सुद्धा प्रयत्न होता मात्र वेट कॉल दिला अद्याप. ओ डिरेक्ट हिट. विकेट या ठिकाणी जाईल. महत्वपूर्ण विकेट जाते प्रतीक पाटीलची. यस नो करता करता मिसअंडरस्टँडिंग झाली आणि ही विकेट जाते. प्रतीक पाटील इज आउट. नाराजी व्यक्त करत असताना की धावा घ्यायच्या होत्या मात्र यस नो तू मैं हे काय घडलं गेलं आणि अखेरकार मात्र यावेळेला जरा घाई करा, वेळ दौडू नका. कारण सर्कलमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 14 झाले. चांगली स्ट्रॅटेजी आखली होती हेमंत पाटील सर. परंतु इथे रनआउट होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं आणि तेच मात्र यावेळेला घडलं गेलं आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. 2 वेळा असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच नंतर आपण बघितलं रनआउट रुपयाने विकेट जाते. ती प्रतीक पाटीलची महत्वपूर्ण विकेट म्हटली जाईल. कारण प्रतीक पाटील हा ट्रम्प कार्ड फलंदाज म्हटला जातोय मितांची ट्रेडर्स टेबल या टीमचा आणि पहिली विकेट त्याच्याच रूपाने जाताना दिसते. 14 वर 1 विकेट ही सुरुवात आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टेंबल्यू टीमची. दोन्ही चांगल्या टीम आहेत. एक वजुश्वरी परिसरातून टीम आपण बघतो, एक भिवंडी परिसरातून टीम आहे. तर एक फॉर्मॅटमधून ह्या दोन्ही टीम मजबूत टीम म्हटल्या जातात आणि ज्या वेळेस या 2 टीममध्ये मॅच होईल नक्कीच ही मॅच एक रंगतदार मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आणि स्पेशली आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यामध्ये भिवंडीच्या दोन्ही टीम खेळत आहेत. ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करणाऱ्या दोन्ही भिवंडीमधून बिलॉंग करणाऱ्या टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे आज प्युअर क्रिकेट आमच्या वसईकरांना पाहायला मिळेल, खार्डीकरांना पाहायला मिळेल. ऑफ साईडला फटका छान आहे. ऑन द राईज खेळला गेलाय. बॉलने यावेळेला दिशा बदलले. बॉल थोडासा डायव्हर्ट झाला आणि नशिबाचा चौकार. 4 रन.
लॉंगनच्या बाहेर निघून जातोय. 4 रनसाठी चौकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 18 रन्स. ओ स्विच हिट केला होता यावेळेला. फलंदाज या ठिकाणी ट्रिपल रिचच्या रूपेने बाद होतोय. क्लीन बोल्ड आउट. थँक्यू. या वेळेला आपण पाहिलं जितू भोपीचा हा बॉल मात्र आपण अप्रतिम लेग स्टंप उद्ध्वस्त करणारा हा बॉल पाहायला मिळाला जितू भोपीच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आज भूषण हळदणकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीदी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले त्यांचं सुद्धा वेलकम असेल आणि नेहमीच बॅकबोन राहिलेत ते या नित्यसाई गणेशपुरी टीमला. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. जितू गेले मागील काही वर्षांमध्ये जितूने अप्रतिम चांगला क्रिकेट हाताळलंय आणि एक श्रद्धेचं स्थान म्हणजेच नित्यसाई आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं गणेशपुरीमध्ये गेल्यानंतर एक प्रसन्नता वाटते प्रत्येकाला. गणेशपुरी वज्रेश्वरी या ठिकाणी आपण सातत्याने पाहिलं तर हे श्रद्धास्थान म्हणून ओळखलं जातं. सध्या आपण पाहिलं हेमंत पाटीलचं 2 विकेट्स गेलेत आणि लवकरात लवकर 2 विकेट्स 8 बॉलमध्ये गेलेत. म्हणजे इथून रणनीती आता साफसूत्र पाहायला मिळते की धावा थांबवावे लागतील. परंतु धावांची भूक न मिटणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सोहमला आपण पाहतायत आणि मंदार गोराटकरला आपण पाहतायत. जितूचा पुढील बॉल यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. हा झेल खूप महत्वपूर्ण. पांडुरंग मोर येत आहेत आणि शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप. झेल किती महत्वाचा आहे. सोहम सारख्या खेळाडूचा झेल सोडलाय म्हणजेच येणाऱ्या बॉलमध्ये चांगली रणनीती आखेल का, चांगली बॅटिंग करेल का. 2 रन मिळाल्या 20ला 2. पूल करण्याचा प्रयत्न. बॉल बघितलं बॅटच्या थोडासा वरच्या एज लागला होता. मिड विकेटच्या दिशेने कॅच घेण्याचा प्रयत्न. पांडुरंग मोर याचा कॅच सुटला जातो. जीवनदान मिळतोय तो सोहमला आणि या जीवनदानाने ऑफ द मार्क होतो सोहम. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 20 रन. पुन्हा एकदा ह्या वेळेला बघितला टॅप केला होता बॉलला. नॉन स्टँगला थ्रो. रनआउटची संधी होती मात्र या ठिकाणी आपल्या पॉपिंग क्विजमध्ये पोहोचतोय मंदार गोराटकर ज्याला अद्याप स्ट्राईक मिळाली नाहीये. मितांशी ट्रेडर्स टेंबुली टीम आतापर्यंत आपण बघतोय 20 वर 2 विकेट 1.4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 20 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज जितूचा हा बॉल ह्या वेळेला आपण पाहिलं तर गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाताना अशोक जाधव मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. भरपूर वर्ष मात्र चांगलं क्रिकेट खेळलेत. आज त्यांचेच परम मित्र आपण पाहिलं तर राजू गुप्ता यांना सुद्धा आपण पाहताय शॉर्ट फाईन लेगला. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. पूल केलंय आणि सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. गुड शॉट. 6 रन. बघितला पण थोडासा लेग कटर टाकण्याचा प्रयत्न. अगेन्स्ट द टर्न पूल केलं होतं या बॉलला अँड पॉवरफुल शॉट डीप मिड विकेटच्या बाहेर पाठवलंय. सोहमने सरळ 6 रनसाठी षटकार. हा जाणता राजाचा झेंडा फडकताना दिसतो आपल्याला. जबरदस्त टेलिकास्ट. आज आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि ती जयंती आपण या मंचावर सुद्धा आपण बघितली साजरी केली. समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण एक प्रतिमा होती त्या प्रतिमाचं पूजन केलं. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. या स्पर्धेचे प्रणेते माननीय श्री प्रभाकर शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते पूजन केलं गेलं. श्रीफल वाढवला गेला आणि खरोखरच या ठिकाणी सुद्धा प्रत्येक गावागावामध्ये आपण बघितलं ही शिवजयंती साजरी केली जाते आणि ह्या ग्राउंडवर सुद्धा शिवजयंती साजरी केली गेली. हो डेफिनेटली चांगला उल्लेख आपण केला. तर जे जाणता राजाचे फ्लॅग मात्र लहरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे हवेच्या झोतावर नाही तर शिवछत्रपती महाराजांच्या कर्तृत्वामुळे हे मात्र फ्लॅग लहरताना पाहायला मिळत आहेत. झेंडे लहरताना पाहायला मिळत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ बॅटचा वापर केला होता मंदारने परंतु इथे चांगला झेल टिपला गेलाय आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. मंदार गोराटकर बॅक टू द पॅव्हिलियन. 3rd विकेट डाऊन. साईने चांगला झेल टिपला होता. या अगोदर पांडुरंग मोरने झेल कॅच ड्रॉप केला होता
आणि त्यानंतर वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्ट्रेस तर साई यावेळेला मागचा साणा खेळाडू होतो असताना पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच, ग्रेट कॅच. अपेक्षा होती मंदारकडून, मंदार भरपूर चांगली बॅटिंग करेल, मात्र एक खराब फटका मंदारच्या बॅटमध्ये येतो आणि स्वॉप डिस्मिसल बाद होतो. गोल्डन डकवर बाद झालेला आहे मंदार. मंदारच्या जागी नवीन बॅटर स्वतः कॅप्टन यावेळेस जाताना दिसतो आपल्याला. आदित्य एक कम्प्लीट ऑलराऊंडर म्हटला जातोय मितांची ट्रेडर्स टेंबोली या टीमचा. मात्र पहिल्या बॉलवर विकेट या ठिकाणी मिळताना दिसते. पांडुरंग ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं, पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या, विकेट मिळाली नव्हती. मात्र या ओव्हरमध्ये सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर विकेट मिळालेली आहे ती पांडुरंग याला. आदित्य स्ट्राइक अँड एंडवर दिसतो आपल्याला. पांडुरंग मोर पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. क्रॉस पॅटेज शॉट खेळण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं होतं यावेळेस पांडुरंग मोर याने. चांगला बॉल डिलिव्हर केला होता, समोरून फिरवला होता, लेग कटर बॉल पाहायला मिळाला. फिंगरचा चांगला वापर केला आणि सरळ बॉल विसावला गेला विकेट किपर अशोक जाधवच्या हातामध्ये. पांडुरंग मोर पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मनसुबा बाळगला. बॅटला ब्रश करून जाणारा बॉल अशोक जाधवच्या हातामध्ये विसावला गेलाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. चांगली गोलंदाजी एका साईडला पांडुरंग मोरच्या माध्यमातून आदित्य भोईरला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. चौथा धक्का मितांशी ट्रेडर्स टेंबवली या टीमला गॉन. बात होतो आदित्य आणि धावसंख्या जर आपण पाहिली धावपलकावर आहे 26 रन 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. आणि आणखीन देणगीदार आपण बघतोय खार्डी गावचे सरपंच माननीय श्री किरणजी पाटील यांच्याकडून 8,383चं रोख रक्कम देणगी आलेली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी असेल पूर्ण कमिटी. 26-4 ही स्थिती आपण बघतोय मितांची ट्रेडर्स टेंबोली टीमची. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पांडुरंग मागच्या षटकामध्ये महागडा पडला होता, मात्र या षटकामध्ये जर आपण बघितलं तर आत्तापर्यंत वाव बॉलिंग केलेली आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 विकेट मिळवले आहेत पांडुरंग मोर याने. फुलटॉस बॉल इनफिल्डच्या वरून चांगला फ्लॅशी कव्हर ड्राईव्ह, बॉलला पाठवले डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. खेळला होता यावेळेला आपण पाहिलं तर मिस्टर मोनिशच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. या बॉलला लेफ्ट केलं परंतु सरळ बॉल निघून गेलाय. अंपायर्स कॉल, कारण मध्ये गोलंदाज आल्यामुळे स्पष्टपणे दिसलं नाही. अंपायर्स कॉल घेऊ शकतात कोणत्याही क्षणाला, याची दखल घ्या. तुम्हाला एक रिव्ह्यू सुद्धा दिलेला आहे, परंतु हा अंपायर्स कॉल असल्यामुळे त्याचा धोका निर्माण होणार नाही. अंपायर्स कॉल तर या आपण चेक करूया. व्हाईट बॉल आहे का, डिसिजन पेंडिंग. यानंतर होणारा सामना गुरसई बी टीमचा कॅप्टन आणि श्रीश 11 मालजीपाडा टीमचा कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण ज्या फॉर्मॅलिटी आहेत त्या पूर्ण करा आणि लगेच राजेश भोईर यांच्याशी संपर्क साधा. टी शर्ट कलेक्ट करा आणि लगेच टॉससाठी रेडी राहायचं आहे. जितू किनी यांच्याशी संपर्क साधा. सध्या आपण पाहत आहेत प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांची देण खऱ्या अर्थानं कोसमाई क्रीडांगण. आज आपण पाहिलं तर न भूतो ना भविष्यती याची देही याची डोळा कोसमाई चषक 2026चा देदीप्यमान सोहळा आपण पाहत आहेत. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण ऑलरेडी बॅट्समन जो बॅटर आहे तो शफल झाला होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत इथे बेनिफिट मिळालं पांडुरंग मोर या गोलंदाजाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचते स्थिर राहिले आतापर्यंत 30 या धावसंख्येवर. 30 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. पहा हेमंत पाटील सर, पहिल्या षटकामध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर पांडुरंग मोरने 14 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये काय कमबॅक केलंय. पहिले 3 बॉल जर आपण पाहिले तर
W0W. वाव, काय बॉलिंग केली होती. आणि आता नकुल सुतार सुद्धा खुश असतील, जसं डीडी खुश झाले होते, आता ते सुद्धा खुश असतील यात ते मात्र शंका नाही आहे. सुपर बॉलिंग जबरदस्त कमबॅक केलंय या ओव्हरमध्ये. एक चौका जरूर आला, मात्र 2 विकेट सुद्धा मिळवलेले आहेत पांडुरंग मोर यांनी. अंतिम बॉल स्विच हिट खेळायचा होता. पुन्हा एकदा जोरदार अपील आहे, रनआउटची संधी आहे. डिरेक्ट हिट लागलं होतं नॉस्ट्राइक एंडला, मात्र आपल्या पॉपिन क्वीज मध्ये पोहोचला होता सोहम. ओव्हरची या ठिकाणी होईल समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मितांशी ट्रेडर्स टेंबोली टीमचा स्कोर झालेला आहे 30 रन. हे बघितलं स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि डिरेक्ट हिट सुद्धा चांगलं झालं होतं नॉस्ट्राइक एंडला. 3 ओव्हरची समाप्ती 10च्या सरासरीने 30 वर 4 विकेट. घेऊया आपण छोटा डीजे ब्रेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेर मितांशी ट्रेडर्स टेंबोली टीम 30ला 4. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली पांडुरंग मोर या गोलंदाजाने. अतिशय वाकण्याजोगे गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. आपल्या कोट्यातील 2 षटकं त्याने हाताळली आणि विश्वासाला कामगिरी सार्थ कामगिरी करणारा हा गोलंदाज आपण पाहिला. 2 षटकं अप्रतिम, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. चला, यानंतर गुरसई बी आणि श्रीश 11 मालजीपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचे. 2 षटकानंतर हे षटक टाकण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे 4 मिनिटाचा. मयूरचा पहिलाच बॉल, या वेळेला बॅटचा टो लागला होता आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. मयूर तेच विचार करतायत, हा बॉल मात्र या वेळेला कनेक्ट कसा झाला. सरळ बॉलला फेकून दिलंय. षटकारासाठी 6 धावा. स्लॉक हिट केलं होतं यावेळेला आणि बॉलला सरळ पाठवला मिड विकेटच्या बाहेर. सोहमच्या बॅटमधून जो हा उत्तुंग षटकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 36 रन. फुललेनचा बॉल ह्या वेळेला हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. बॉल मात्र एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. या सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 37 रन. षटकारानंतर आलेल्या यावेळेला 1 रन. संघाची धावसंख्या 37ला 4. 6 बॉलमध्ये 15 रन. सोहमच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. झेल सुटल्याचा परिणाम कदाचित यावेळेला त्या झेल सुटल्यानंतर धावा कन्वर्ट करताना पाहायला मिळतोय सोहम. तर लेफ्ट हँड बॅटर मोनिशला आपण पाहतायत. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर दूर आहेत, लॉंग चेस करावं लागेल. मात्र फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, स्वतःला झुकतायत. कारण जेवढे तुम्ही झिजाल तेवढं मात्र तुम्ही चमकाल आणि तेच करत असताना फिल्डरला आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39, लॉस ऑफ 4 विकेट. आता धावा येत आहेत, सिंगल डबलला महत्त्व दिलंय हेमंत पाटील सर. अगदी बरोबर बघितलं पण डीप मिड विकेटचा फिल्डर ज्याला लॉंग चेस होता, मोठा पल्ला गाठायचा होता बॉल अडवण्यासाठी, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला होता, तिथला फिल्डर अडवतोय. मात्र 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. दोन्ही टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 39 रन्स. मयुरेश पुन्हा एकदा अपील झाली होती, हलकेसे बॉल जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 रन या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोचेल स्कोरबोर्डवर 40 रन्स. आत्तापर्यंत बघितलं 4 बॉलमध्ये 10 रन्स खर्च केलेले आहेत मयुरेशने. पहिल्याच बॉलवर षटका ठोकला होता. फलंदाज सोहमच्या बॅटमधून एक मोठा फटका आला होता. 40 धावा झाले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सोहम 6 बॉलमध्ये 15 रन. चांगली बॅटिंग करत असताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. मयूर पाटीलकडे सुद्धा मात्र आपण पाहिलं तर अंडरम बॉक्सपासून या खेळाडूने सुरुवात केली. त्यांचे पिताश्री खूप पंचक्रोशीत नावाजलेले खेळाडू होते नारायण पाटील आणि ते सुद्धा मॅचचा आनंद घेत असतील आणि त्यांना सुद्धा आज अभिमान बाळगत असतील. तोच मयूर पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम बॉल शेष असेल मयूरच्या षटकामधला. ऑफस्टमच्या बाहेर व्हाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त धाव मिळेल या सिंगलने. व्हाईटने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 41. मात्र DRSची मागणी केलेली आहे फिल्डिंग करणारी टीमने. ओरिजिनल डिसिजन इज वाईड, मात्र फिल्डिंग युनिट टीमने DRSची माग केलेली आहे.
सध्या डिसिजन पेंडिंग आपण पाहत आहेत. मयुरेश पाटील शुअर होते, परंतु इथे कॉन्फिडन्स होता अंपायर्स आणि पायचं चॅलेंज केलं. यावेळेला एक एक रिव्ह्यू तुम्हाला दिला गेलाय, समान न्याय मिळावा त्यासाठी. DRS यस व्हाईट बॉल अँड रिव्ह्यू लॉस्ट. फक्त एकच रिव्ह्यू असेल एका इनिंगमध्ये, हे लक्षात असू द्या. आणि तो रिव्ह्यू गमावलेला आहे फिल्डिंग करणारी टीम गणेशपुरी टीमने. फुल टॉस बॉल, चांगला फटका वाडिश डीप मिड विकेटला. फिल्डर थोडीशी मिस फिल्डिंग, बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन चढी चौकार. चांगला फटका मात्र खराब फिल्डिंग. मोबदल्यामध्ये शेवटच्या बॉलवर आला खणखणीत चौकार आणि खराब फिल्डिंग तेजसची पाहायला मिळाली. आणि 2 पायांच्या अगदी मधोमध बॉलने ट्रॅव्हल होत असताना तिथे मिळाला चौकार आणि संघाची धावसंख्या 45ला 4 षटकांच्या समाप्ती अखेर. बरोबर तुम्ही 20 मिनिटे घेतली 4 षटकांमध्ये, म्हणजे वेळेनुसार आपण चाललेलो आहोत. यानंतर गुरसी बी टीमचे कॅप्टन संदेश केने जर आले असतील तर लगेच आपण जॉईंट व्हा. आणि श्रीश 11 मालजीपाडा समीर राऊत सॅम जर आले असतील तर आपण सुद्धा लगेच जॉईंट व्हायचं आहे. यस, पुढील दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच टॉससाठी रेडी राहायचं आहे, कारण हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. आणखीन एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. जर आपण बघितलं तर चांगल्या चांगल्या टीम खेळताना दिसतात आपल्याला या कोस्माई चषकमध्ये. कोस्माई एंटरप्राइजेस पुरस्कृत ही स्पर्धा आपण बघतोय. माननीय श्री प्रभाकर शेठ पाटील यांचं एक भव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि पूर्ण एक आठवडाभर चालणारी ही स्पर्धा, जवळजवळ 8 दिवस कंटिन्यू चालणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर अशोक येतोय. हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. मिड ऑफच्या दिशेने फिल्डर आहे, बॉल खाली कोणतीही चुकी नाहीये. चांगला कॅच, विकेट जाईल. फलंदाज मोनिश इज आउट. थँक्यू, वेलकम बॅक. मात्र ह्या वेळेला आपण पाहतायत मोनिशला सुद्धा परतावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. अशोक जाधव एक अष्टपैलू खेळाडू, खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु बरोबर बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही. बराच उंचीवर होता. आणि कॅच नंबर 2 साई, एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून द केक क्राऊन कंपनी फाउंडर आदरणीय प्रशांतजी गोराटकर आणि परेशजी गोराटकर यांनी शुभेच्छा दिलेत. ते मितांशी ट्रेडर्स टिंबवली या टीमला नेहमीच या संघासाठी ते बॅकबोन राहिलेत. आणि तीच स्पर्धा येते ज्या स्पर्धेचं नाव आपल्याला पाहायला मिळतं द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी म्हणून. ज्या स्पर्धेची आतुरतेने सर्वजण वाट पाहत आहेत. 21 फेब ते जवळजवळ आपण पाहिलं तर 25 फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा पाहायला मिळेल. चांगला बॉल होता, खाली राहिला होता. सातत्याने प्रॅक्टिस करत असतो अशोक जाधव. आणि त्यामुळे मात्र हा रिदम, लयबद्धता, नियंत्रणबद्धता, अचूकता आणि भेदकता, क्या बात आहे. सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अतिशय चांगला बॉल टाकतोय. पहिले 2 बॉल अतिशय चांगले टाकलेले आहेत. पहिल्या 2 बॉलमध्ये एकही धाव खर्च केलेला नाहीये अशोकने. चांगला अनुभव दाखवतो आपल्या गोलंदाजीमध्ये. आणखीन एक थोडासा कुडलुकने हा फटका खेळला होता, मात्र विकेट किपर कॅच घेण्यासाठी पुढे गेला नाहीये. जीवनदान मिळतो. मात्र या ठिकाणी लेग बायचा इशारा, असं वाटलं की थोडंसं बॅटला बॉल लागला होता की काय. मात्र एक्स्ट्राच्या रुपयाने ही एक धाव मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 46 रन्स 5 गडीच्या मोबदल्यात. 46 धावा 5 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 3 बॉल फेकून झालेत. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, मोनिश बाद झाला. दुसऱ्या बॉलवर डॉट आणि तिसऱ्या बॉलवर 1 रन येत असताना सोहम आतापर्यंत चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग करतोय, परंतु त्याला सुरेख साथ मिळत नाहीये. 8 बॉलमध्ये 19 रन सोहमच्या बॅटमधून. आणि रोहन नॉन स्ट्राईक एंडला. यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आणि कॉटन बोल्टची संधी. अशोक जाधव कोणती मिस्टेक करणार नाही आहे. अजून एक धक्का लागतोय टेंबवली या टीमला. मितांशी ट्रेडर्स टेंबवली टीम आता हेमंत पाटील सर झुंजताना, स्ट्रगल करताना पाहायला मिळते. फलंदाज बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेरून येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पूल करायचं होतं,
परंतु इथे बॅटचं टॉप एज आणि यस टेकन अशोक जाधव मॅग्निफिसंट कॅच फलंदाज बाद. शिर्डीचे माझे बॉलिंग लाईनअप अतिशय चांगली करताना दिसते, कारण आतापर्यंत बघितलं तर 46 धावा आहेत. प्रोजेक्ट स्कोर जर आपण पाहिला तर 49 धावा पर्यंत जाऊ शकेल. उर्वरित 2 बॉल शेष आहेत. नवीन बॅटर यावेळेस वेदांत जातोय. वेदांत पाटील बॅटिंगसाठी. अशोक पुढचा बॉल घेऊन जातोय बॉलिंग ट्रॅकवर. ओहो, फटका तर जबरदस्त आहे. दमदार शॉट आल्या आल्या षटकाराने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज वेदांत. सिक्सर. काय फटका खेळला होता, अप्रतिम. चांगला पिकअप शॉट वेदांच्या बॅटमधून एक अष्टपैलू खेळाडू. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि गली रिजन मध्ये बॉल मात्र विसावला गेला. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिली, जाऊन पोहोचली 52 धावा आणि 53 रन्स आणि 3 धावांचं यावेळेला आपण पाहिलं तर पॅनलाइज केले, म्हणजे 52 मधून मायनस 52 ची ची आपण पाहतायत वैभवजी मोहन पाटील यांच्याकडून 2000 रुपये, राकेशजी मेहेर, जनार्दन भगत, जना भगत जीपी यांच्याकडून 5000 रुपये, शंकर हरी पाटील 1100, 1100 रुपये, धनेजी वजे कशीत 1111 रुपये, संतोष हरिभाऊ माळी 5000 रुपये, सचिनजी पांडुरंग भोईर 5000 रुपये, दिलीपजी गोविंद भगत 5211 रुपये, जयेश अनंत माळी 5000 रुपये, राजेश महादेव पाटील 3858 रुपये, शिवाजी गुंजिले ठेकेदार 5000 रुपये, काशीनाथ बारक्या भोईर 2500 रुपये, संतोष रामचंद्र भोईर माजी सरपंच फणसपडा 2500 रुपये, सचिनजी गोडगिरे वसई 5000 रुपये, किरणजी पाटील विद्यमान सरपंच खाडी डोली व 8383 हा त्यांचा लकी आकडा 8383 रुपये. या सर्व आमच्या दात्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून कोसमाई चषकाच्या वतीने लाख लाख धन्यवाद आहे. श्रीश 11 मालजीपाडा टीम जर आले असतील तर या आपण लगेच. कोसमाई क्रीडांगण आपण पाहतायत आणि अतिशय सुंदर देखणं असं आयोजन सध्या आपण पाहिलं तर प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत व्यासपीठावर. दिलीपजी भगत साहेब यांना आपण पाहू शकाल. काशीनाथजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयजी माळी साहेब यांना आपण पाहतायत. दयानंद किनी यांना आपण पाहू शकतायत. शैलेजी पाटील सध्या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा वेलकम असेल. संपूर्ण मात्र ही मंडळी ज्यांनी अतिशय चांगलं आणि अप्रतिम आयोजन नियोजन हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं.
थँक्यू सो मच हेमंत पाटील. चला आता पुढील टॉस करता दोन्ही संघ या ठिकाणी तयारीत राहतील. एका बाजूला गोरसई बी आणि दुसऱ्या बाजूला मालजीपाडा या दोन संघांना आपण लढताना बघणार आहोत. सध्या पहिला डाव संपला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर सीमित 5 षटकांमध्ये धाव फळकावर धावा जमा केलेल्या आहेत त्या 52 आणि 53 धावसंख्येचं टार्गेट दुसऱ्या इनिंगमध्ये चेस करण्याकरता श्री नित्यसाई गणेशपुरी टीमचे 2 बॅटर उतरताना आपल्याला दिसून येतील. वेलकम एव्हरीबडी. आम्ही सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करतोय. अतिथी कक्षामध्ये अनेक मान्यवर जे आपल्याला समोर दिसत आहेत या स्पर्धेचे करता धरता आणि त्यांच्या बाजूला सुद्धा आपल्याला प्रमुख अतिथी पाहायला मिळत आहेत ज्यांनी या स्पर्धेकरता चांगलं योगदान दिलंय, काही बक्षिसं दिलेत, दानशूरपणा दाखवलेत. अशा आमच्या दानशूर व्यक्ती सुद्धा तुम्ही बघू शकतायत. म्हणजेच आजच्या दिवसामध्ये प्रमोदजी चोहे बाजूने प्रेक्षकांची गर्दी असेल, आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी होताना आपल्याला दिसेल. इतकी मोठी भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा कोसमाई क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळेल. नुकताच मालचेपाडा संघाचे कॅप्टन गेलेत, जर्सी कलेक्ट केलेत आणि टॉस बॉक्समध्ये त्यांचे ते खेळाडू येतील. 53 धावांचं टार्गेट आहे. 2 बॅटर आता उतरण्याकरता सज्ज होत आहेत. एका बाजूला अशोक असेल आणि दुसऱ्या बाजूला मयुरेश पाटील आणि अशोक जाधव. टेनिस विश्वातील प्रख्यात असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तो उतरतोय. क्रिकेटमध्ये मी जेव्हा टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा बघतोय ना प्रमोद, तेव्हा मला अशोक जाधव सारखा खेळाडू डोळ्यासमोर येतोय. कारण त्यांनी दाखवलेले डिसिप्लिन, कधी कधी तुमच्या चांगल्या खेळीपेक्षा तुम्ही मैदानामध्ये कसं वागताय हे फार महत्त्वाचं असतं. आणि अशोक जाधव डिसिप्लिन ज्या खेळाडूचं नेहमीच दिसलंय आपल्याला, चांगला खेळ दिसलाय तो खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणाऱ्या टीममध्ये आपण तुम्ही बघतायत टेनिस विश्वातील प्रख्यात असलेला खेळाडू तो म्हणजेच प्रतीक पाटील, बाठ्या या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. चांगली गुणवत्ता त्याची आपण अनेक वेळा बघितलंय. मागच्या 2025 मध्ये एकाच मैदानावर 2 आठवड्यामध्ये 2 मालिकावीर 2 व्हीलर गाडी ज्या खेळाडूला मिळाल्यात, बाईक मिळाल्या, तो खेळाडू म्हणजेच प्रतीक पाटील. लाख मोलाच्या त्या स्पर्धांमध्ये उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये मालिकावीर ठरला होता. लोकनेते चषक बहुजन विकास आघाडी पुरस्कृत त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून तो ठरला होता. ट्रॅक तुम्हाला समान पाहिजेत, म्हणजेच इथे ब्लॅक कंपल्सरी होती, परंतु आता ऑफ स्टंपचा थोडासा जवळून जाणारा चेंडू होता. बॅटर बीट होतोय. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट जाताना आपल्याला दिसून येतोय. आणि एक चांगले क्रिकेटपटू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याला या अगोदरच आपण रवी वाघमारे यांना सुद्धा आपण पाहिलं, ते सुद्धा आज खेळताना दिसतील या मैदानावर. चांगले क्रिकेटपटू आहेत. 3 धाबा ऍड झालेत कारण पॅनलाइज केलं होतं वेळेवर उपस्थित न झाल्यामुळेच. आता चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धाबेकरता बॅटर धावत आहेत आणि थ्रो येण्याआधी या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. पेनल्टीच्या 3 धावा इथे ऍड केल्यात. एकूण धावसंख्या 5. धावसंख्या जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर वेदांत पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मोनिश आणि मनीष ज्या ठिकाणी असतील ना क्षेत्ररक्षणासाठी, तेव्हा मात्र आपण मिड ऑनवरून लॉंग ऑन, लॉंग ऑनवरून मिड ऑनवरून डीप मिड विकेट हे क्षेत्र जे आहे ते मात्र अप्रतिम कव्हर करताना पाहायला मिळतं आणि तेच केलं. संघाची धावसंख्या 5 झालेली आहे. सुधीरजी गोराटकर साहेब, टेंबवलीचे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, त्यांनी सुद्धा टेंबवली टीमला शुभेच्छा दिलेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मयुरेश पाटीलचा होता, परंतु इथे बॉल चांगला डिलिव्हर्ड केलाय. वेदांत मागील काही वर्षांमध्ये प्रभावित गोलंदाजी करताना सातत्याने पाहायला मिळतो आणि त्यामुळे आता मात्र थोडाफार कुठेतरी अनुभव येताना दिसतोय वेदांतच्या गोलंदाजीवर. चांगला चेंडू होता. या आधीचा स्विच हिट करण्याचा इरादा केला होता, हे लक्षात घेता चांगला चेंडू रिलीज केला वेदांतने. धावसंख्या 5. ओ चांगला मेडलिंग झालंय. 1 धाव चोरण्याचा प्रयास होता. धावबादचा धोका. 1 धाव सुरक्षित पूर्ण केली आणि दोन्ही बॅटर आकाशाकडे वर बघतायत की वाचलो एकदाचा.
एक धाव पूर्ण होतोय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 6 धाबा. 4 बॉलची समाप्ती. टार्गेट आहे 53 आणि धाबा झालेत त्या 6. आदरणीय सन्माननीय दत्तू लालू भगत साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 2222 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं आभारी आहे. कोसमाई चषक 2026ला आपलं योगदान लाभलं त्याबद्दल दत्तू लालू भगत साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला सरळ बॅटचा वापर करायचा होता परंतु अशोक जाधवची यावेळेला बॅट फिरली हातामध्ये. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर दुहेरीच्या माध्यमातून सिंगल डबलला महत्त्व देत आहे संदीप सर आणि हेच बेस्ट अँड बेटर क्रिकेट पाहायला मिळतं. जे क्रिकेटमधील बेसिक आहे सिंगल डबल. अलीकडच्या काळामध्ये फार खेळाडू मात्र विसरलेत. षटकार चौकार येतात, रील्स बनतात परंतु सिंगल डबलने मात्र रील्स बनायला हव्यात. हा यस अगदी बरोबर. हे कुठेतरी लक्षात घेतील आता खेळाडू. हाफ ट्रॅकर जास्त बाहेर निघणारा चेंडू आहे. वाईड लाईनच्या बाहेर वळतोय हा चेंडू. वाईड बॉलचा इशारा पंच अजित म्हात्रे सरांचा. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 9 धाबा. 53 धावसंख्येचं टार्गेट चेस करताना आता रिक्वायर्ड रन रेट 10.56 बनलाय. अशोक 2 वर खेळतोय. मयुरेश खेळतोय 3 वर. चांगले बॅटिंग लाईनअप. ऑन साईडला नियंत्रणबद्ध फटका पाहायला मिळतो. फिल्डर पुढे सरसावतील. मोनिशला आपण पाहतायत ढोंडो रे 7 जना. मात्र हा दबाव थोडाफार कुठेतरी वाढताना डेफिनेटली मिळतोय. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर 11 या धावसंख्येवर. 1 षटकाच्या समाप्ती अखेर कंपॅरिझन करताना 14 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या पाहायला मिळाल्या होत्या. मितांशी ट्रेडर्स टिंबवली या टीमच्या इथे 3 धावेने मागे राहतोय. 11 रन्स आतापर्यंत पाहायला मिळतात. आता विजयासाठी 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये 42 रनची आवश्यकता असेल. या षटकासाठी मिनिटे घेतलेत तुम्ही 4 एक्झॅक्टली. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. कौशिक डीजे कडे जाऊया आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊया. आदरणीय मनोज कमलाकर राऊत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. बहुजन विकास आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता सन्मान चिन्ह उपलब्ध झालेत. त्यांच्या पिताश्री कमलाकर बाबूराव राऊत साहेबांनी सुद्धा चांगले योगदान दिलं. आता प्रतीक पाटील याचा हा पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता. ऑफ स्टमर शप होऊन चेंडूला पाठवून दिलं मिड विकेट पट्ट्या बाहेर. 4 धाबा. चौकार. खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. थँक्यू. वेलकम बॅक. पहिल्याच बॉलवर खूप चांगला सुंदर फटका पाहायला मिळतोय. स्विचीचा फटका क्लास टायमिंग यावेळेला पाहायला मिळतं. एक्स्ट्रा कव्हरला बॉल फार वेगाने निघून चाललाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॅटिंग. प्रथमतः आपण पाहिलं तर ऑन साईडला वळवलं त्यानंतर स्वतःला ॲडजस्टमेंट करत असताना स्वतःला स्विच केलं. बॅटची ग्रिप बदलली आणि यावेळेला मात्र हल्ले बोल केले जातात. टार्झन ऑफ टिंबवली. अर्थातच प्रतीक पाटील असा खेळाडू आहे ज्याला ज्या काही मॅन ऑफ द मॅच मिळतात त्या अपकमिंग यंग टॅलेंटला डेडिकेट करतो. असा खेळाडू म्हणजेच प्रतीक पाटीलला आपण पाहतायत. त्याच्यावर काउंटर अटॅक केला गेलाय. मयुरेश पाटीलच्या बॅटमधून धावांचा वेग वाढत असताना त्याला सुरेख साथ अशोक जाधव देतोय. 6 बॉलमध्ये 11 मयुरेश पाटीलच्या बॅटमधून. पुल करण्याचा प्रयत्न होता. थोडासा बॉल बाउन्स झाला आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये मंदार गोराटकरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता 19ला 0. 19 या धावसंख्येवर अजूनही एक सुद्धा धक्का मिळत नाही. तो नित्यसाई गणेशपुरी या टीमला म्हणजेच चांगली संघ बांधणी करून मैदानाच्या आतमध्ये उतरलेत मयुरेश आणि अशोक. स्ट्रायकिंगकडे मयुरेश आहे. गोलंदाज तयार प्रतीक. ओहो वाईड यॉर्कर टाकायचा होता. ऑफ स्टंबर पुन्हा एकदा क्रॉस होऊन चेंडूला ऑन साईडला वळवला. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक फंबल होतोय आणि तोच लगेच फायदा उचललाय. खेळपट्टीवर 2 धाव पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा झाल्यात त्या बिनबाद 21. सर्व काही व्यवस्थित घडतंय आणि आरामात धाबा मिळत आहेत. फायदा उचललाय आणि त्रस्तपणा जाणवतो फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. हो, योग्य त्या वेळेला योग्य त्या फटक्यांची निवड केल्यानंतर हे तुम्हाला स्कोर कार्डवर असंच दिसणार आहे. जर प्रत्येक बॉल तुम्ही षटकार आणि चौकार मारण्यासाठी जातील तर कदाचित तिथे विकेटचं जास्तीत जास्त पर्सेंटेज वाढताना पाहायला मिळतात. परंतु जसा बॉल येतो तशा मात्र बॅट फिरवण्याची शैली या दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळते. 21ला 0. चांगला बॉल होता. चांगल्या बॉलला सन्मान सुद्धा दिलाय मयुरेश पाटीलने. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत आपण पाहिली तर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 21 धावा. हे विसरून चालणार नाही की मागच्या 2025 मध्ये 2 वेळा एकाच मैदानावर 2 आठवड्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून 2 व्हीलर गाड्या मिळाल्या प्रतीकला. सुचिट करायचं होतं, चांगला राईज सरप्राईज करणारा चेंडू होता आणि आता त्याला ओळखलं होतं कशा पद्धतीने बॅटिंग टान्स आहे, तो क्रॉस होतोय, स्विच हिट करण्याच्या प्रयत्नात आहे. लक्षात घेता चांगला चेंडू रिलीज केला आहे तो म्हणजेच प्रतीक पाटीलने. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 21. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 32 धावांची गरज आहे. 18 चेंडू 32 ची गरज. क्रिकेटर खाली कोशिंबी ग्राउंडवर जमले ते सारे क्रिकेटर खाली कोशिंबी ग्राउंडवर आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. गोरसई संघ जर दाखल झाला असेल तर त्वरित इथे संपर्क साधा. गोरसई टीम प्लीज आपण लवकरात लवकर संपर्क साधा. टी शर्ट कलेक्ट करा आणि टॉससाठी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. सध्या मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था केली जाते. प्रमोदजी आज चांगल्या लढती पाहायला मिळतील. अगोदर सुरुवातीपासूनच चांगल्या मॅचेस पाहायला मिळालेत. म्हणजेच आपण धावसंख्या 21 3 वेळा आता जर सांगितलं धावसंख्या 21 झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि अजूनही 32 धावा पाहिजेत. 18 बॉल आणि 32 ची आवश्यकता. चांगल्या मॅचेस बघायला मिळत आहेत. वैतरणा गट असो, चंदनसार गट असो, प्रत्येक टीमने आपलं 100% योगदान देण्याचा प्रयत्न या कोसमाई चषकामध्ये केलेला आहे. आता काय रणनीती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमची. 18 चेंडू आणि 32 ची आवश्यकता. 18 बॉल आणि 32 रन. परशुराम पाटील पाण्याची व्यवस्था सध्या करत असताना सध्यापुरता पाणी पुरवठा मंत्री म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली मैदानाला सुद्धा आपण पाहिलं तर त्यांनी सजावट करतात. महादेव पाटील असतील, परशुराम पाटील सकाळी येतात आणि ती संपूर्ण क्रीज जी आहे, खेळपट्टी आहे ती मात्र आखणी करतात. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद असेल. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचले गेले आणि विजयासाठी आता आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 32 तुमच्याकडे मिनिटे आहेत. 2 षटकं टाकण्यासाठी 12 मिनिटे आणि 26 सेकंद. वेदांत आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आणलं गेलंय. वेदांतला आपण पाहत आहेत उंच सकल बांध्याचा अतिशय कमी वेळेत आणि कमी वयामध्ये खूप चांगलं प्रभावित केलंय या खेळाडूने. अप्रतिम फिरवलाय बॉल. असं वाटलं अशोक जाधवला बॉल बरोबर बॅटच्या रडारमध्ये येईल परंतु सरळ बॉलने थोडंसं वळण घेतलं, हलकंसं वळण घेतलं होतं आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, प्रतीक पाटीलच्या हातामध्ये. डॉट बॉल. लेग ब्रेक चेंडू टाकला यावेळेला वेदांतने. लेफ्ट आर्म समारा पुन्हा एकदा बीट केलाय. क्रॉस होऊनच खेळायचं होतं बॅटरला आणि खरं तर हे फटके खेळण्याकरता जास्त उत्सुक असतात. कृष्णा सातपुते प्रमाणे बरेचसे काढून आपण ऑफ स्टंपर सफल होताना बघितलंय द शॉट सिलेक्शन करताना. परंतु चेंडूची गतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कुठल्या पद्धतीने चेंडू येतोय हा अभ्यास करून तुम्ही शॉट सिलेक्शन चांगलं करू शकतात. हा डॉट बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फोर्स केलं या बॉलला आणि हा मात्र झेल सोडलाय झेल. मात्र अशा खेळाडूकडून अपेक्षा नाहीये परंतु इथे कॅचेस विन द मॅचेस. टर्निंग पॉइंट होऊ शकतो. हा झेल सोडण्याचा परिणाम मात्र चूक जी केली ते आता कदाचित भुगतान करावं लागेल. 22-0 3 बॉलच्या समाप्तीनंतर. मयुरेश 10 बॉलमध्ये 13, 130चा स्ट्राईक रेट. संदेश केने वेलकम. गोरसाई बी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय, त्याचं वेलकम असेल. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा चेंडू आहे. अजित म्हात्रे यांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि अतिरिक्त धावसंख्येत धावसंख्येत बदल होतोय. धाबा लागल्या जात आहेत. बिनबाद 23. 23 रन्स ऑन दी बोर्ड. 23 धाबा धावफलकावर. रिक्वायर रन रेट थोडासा कमी होता ना. पुढे येऊन खेळला जात आहे. थोडासा क्रॉस होतोय ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकच धाव मिळाली. अशोक तयारीत होता दुसऱ्या धाब्याच्या परंतु रोखलंय मयुरेशने. एका धाब्याची धावसंख्या 24. विकेट अजूनही मिळाली नाही. ही एक जमेची बाजू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 24 धावा. पार्टनरशिप बिल्ड झाले परंतु वेदांतने या षटकामध्ये कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये काय झालं हे मला ठाऊक नाहीये. वेदांत डेड बॉल पंच घोषित करत असताना आता रणनीती बदलले. तिसरं षटक प्रगतीपथावर.
चांगला बॉल होता अशोक जाधवला पुन्हा एकदा, मात्र ह्या वेळेला सरप्राईज केलंय वेदांत. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. यानंतर श्रीश 11 मालजीपाडा टीमचे कॅप्टन आणि गुरसाई बी. चांगला बॉल खाली राहिला होता, अगोदरचे बॉल फिरवले, त्यानंतर खाली नच बली आहे वेदांत. क्या बात आहे, वाह काय गोलंदाजी केले वेदांतने. वय वर्ष फार कमी आहे, परंतु गोलंदाजी करण्याची कला आहे ती भन्नाट आपल्याला पाहायला मिळते. आता बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 29. 3 षटकं हाताळलेत तुमच्याकडे. आता मात्र मिनिटे आहेत ती 9 या षटकासाठी. 24 धावा. हेमंत सर टॉस बॉक्स मध्ये जा, आपण थोडक्यात तो टॉस घेणार आहोत. फक्त प्रतिक्रिया जाणून घेतल्या जातील. हेमंत पाटील टॉस बॉक्स मध्ये असतील. फक्त या षटकामध्ये 3 धावा खर्च करत असताना आपण पाहिलं 12 बॉल 29चं समीकरण पाहायला मिळतं. काय गोलंदाजी केले भन्नाट फॉर्मामध्ये असलेला वेदांत. प्रशांत गोराटकर आणि परेश गोराटकर खुश असतील. चला टॉस साठी असे दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चोवीस धावा झालेत. 12 बॉल आणि 29 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळतोय. 14.50च्या आता अस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. 24ला 0. अशोक 5 वर आता सध्या खेळतोय. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. बॉल निघून जाईल बॅकवर्ड पॉइंटला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. मोठी फळी आहे, परंतु सध्या आपण पाहिलं तर अशोक जाधव स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. मयुरेश पाटील चांगली बॅटिंग करत असताना 12 बॉलमध्ये 15. जेवढा हवा तसा स्ट्राईक रेट आतापर्यंत मिळत नाहीये दोन्ही बॅटरचा. कारण वेदांतने जी गोलंदाजी केली होती ती अचूक टप्प्यावर पाहायला मिळाली होती. इथून मात्र अशोक जाधवला जास्त वेळ तुम्ही शांत ठेवणार नाहीयेत. बरोबर त्या मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना पिकअप शॉट अशोक जाधवच्या बॅटमधून षटकार. जाऊया आपण हेमंत पाटील सरांकडे. टॉस बॉक्स. यस फणसपाड्याचे माजी सरपंच माननीय श्री संतोषजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. टॉस बॉक्स मध्ये एका बाजूने 7707 आणि दुसऱ्या बाजूने संतोषजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा टॉस. कोस्माई चषक आणि 7707 7707 आणि कोस्माई चषक या ठिकाणी आलेला आहे. थँक्यू सो मच संतोषजी भोईर, आपल्या शुभ हस्ते तयार झाले. आपण पुन्हा एकदा असं नसतं व्हायचं आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग. यस, थँक्यू सो मच. वेल नाही आहे त्यामुळे तुम्ही लेट आलेले आहेत. तर टॉस जिंकलाय तो मालजीपाडा टीमने, त्याने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊया आपण पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील प्रमोद शेडगे आणि संदीप गावड. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच हेमंत पाटील. व्हाईट बॉलसाठी हा DRS घेतलाय आणि दॅट्स अ व्हाईट बॉल. निर्णय आला तिसऱ्या पंचांचा आणि तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. धावसंख्या 32, 10 मध्ये पाहिजेत. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. आता वाईड लाईनच्या आतून हा चेंडू जाताना दिसतोय आणि हा यावेळेला डॉट बॉल. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये जिंकण्याकरता 21 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 21 ची गरज. मोनिशचा हा बॉल यावेळेला फिरवला होता. बॉलला फ्लाईट दिली होती. अशोक जाधव तिथे पोहोचतील का? यस, डेफिनेटली पोहोचलेत. 1 रन मिळेल. आता 8 बॉल आणि 20 रन. नित्यसाई गणेशपुरी टीमला स्टार्ट चांगली झाली होती संदीप सर. 11 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या आणि क्रिकेटच्या खेळामध्ये 5 षटकांमध्ये तुम्हाला हीच कसोटी लागते तुमची, की दुसऱ्या षटकात तुम्ही ते सातत्य ठेवतं का, तिसऱ्या षटकात तुम्ही ते सातत्य ठेवतील का. परंतु तसं सातत्य पाहायला मिळालं नाही. गोलंदाजाचं सातत्य पाहायला मिळालं आणि म्हणून ही सिच्युएशन पाहायला मिळते. 8 बॉल 20 रन.
चांगला बॉल होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना शफल झाले होते. मनीष पुढे सरसावेल. पुन्हा एकदा आज खराब फिल्डिंगचं प्रदर्शन होतं क्रिकेटच्या खेळावर, परंतु पुन्हा एकदा मनीष फंबल झाले. दोन्ही ब्रदर्स जोडी आज फंबल होत असताना पाहायला मिळत आहेत. या 2 रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर एकंदरीत 3 रन्सने आपण पाहिलं तर 36 वर जाऊन पोहोचले गेले. 7 बॉल आणि 17. संदीप सर, मॅच हाय व्होल्टेज, पैसा वसूल मॅच. नो डाऊट कारण छोट्या छोट्या चुका या ठिकाणी महागात पडतील असं वाटतं. मितांश ट्रेडर्स टेंबिवली या टीमला 7 मध्ये पाहिजे 17 धाबा. दोन्ही बॅटर चर्चा करतायत. 36 धाबांची भागीदारी रचले, परंतु दबाव दडपण अजूनही बॅटिंग करणाऱ्या टीमवरच आहे असं वाटतंय मला. 7 मध्ये पाहिजे 16 धाबा. एक बेनिफिट असा होऊ शकतो फिल्डिंग करणाऱ्या टीमला. दोन्ही बॅटर सध्या थकलेले आहेत आणि ती ऊर्जा आता मिळणं कठीण आहे. 7 बॉल आणि 17ची गरज आहे. 7 चेंडू 17 पाहिजेत. 18 वर खेळतोय मयुरेश. अशोक खेळतोय 12 वर. ऑफ स्टमर शफल झालाय. टायमिंग प्रॉपर नव्हतं. स्कोर लेग 17 मध्ये शतरक्षक आहे. एकदा मिळाली, दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत. थ्रो येण्याआधी या 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली आणि आता इथे सॅक्रिफाईस केलं जातं. विकेट मिळवली. पहिला धक्का लागला जातोय नित्यसाई गणेशपुरी या टीमला. म्हणजेच धावफळक जर आपण बघितलं तर 1 गडी बाद धाबा झाल्यात 38. 38 for 1. संग्राम रंगणार खारडी ये गावात, ये गावात, खाली कोशिंबे ये गावात. प्रभाकर शेट्टी लाखाचं बक्षीस लावलं न बघ हो या खेळाला. प्रभाकर शेट्टी लाखाचं बक्षीस लावलं न बघ हो या खेळाला. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर ह्या वेळेला 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 16 रनची आवश्यकता असेल. 6 बॉल आणि 16 रन. वॉट अ मॅच. एकंदरीत आपण पाहिलं तर 15 रनची आवश्यकता असेल. सहा बॉल 15 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 6 balls remaining and 15 runs required to win. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आमचे लाडके प्रेक्षक राजे हेच सामन्याचं आतुरतेने वाट पाहत होते आणि तोच सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही अप्रतिम संघ भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करणारे संघ पाहायला मिळत आहेत. 6 बॉल आणि 15 रन. अतिशय चांगली ही स्पर्धा कोसमाई चषक 2026 8 ते 9 वर्षानंतर पुन्हा एकदा या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि सातत्याने आता मात्र या स्पर्धेचं बिगुल वाजताना पाहायला मिळेल. पुढच्या वर्षात काहीतरी डबल धमाका पाहायला मिळेल. 5 लाखाच्या घरात मात्र पहिलं प्राइज जाईल. यावेळेला ऑन साईडला आल्या आल्या जितू भोपीच्या बॅटमधून येत असताना कडक शॉट. 6 धावा. यासाठीच केला होता अट्टाहास की मयुरेश पाटील तू बाद व्हावा आणि जितू भोपी याने गोड षटकार मारावा. काय फटका. जबरदस्त पुलचा फटका. अगदी नेत्रदीपक डिलाइटफुल षटकारात परावर्तित करणारा हा दमदार आणि शानदार षटकार. 6 धावा. 44 वर धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये 9 रन हे सामन्याचं समीकरण. परत यावं लागेल या मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला, कारण बॅटिंग करणाऱ्या टीमने एक षटकार खेचलाय. जितू भोपी आणि एक नामवंत खेळाडू आहे. आक्रमकता त्याच्यामध्ये ठासून भरलंय आणि ती आक्रमकता त्याची या मैदानावर पाहायला मिळाली. 1 गडी बाद 44 धाबा. नित्यसाई गणेशपुरी या टीमच्या 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता 5 बॉलमध्ये 9ची आवश्यकता आहे. आता गोलंदाजाचं तंत्र काय असेल. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळेच 9 धावा ह्या बनवाव्याच लागतील. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज यश तयार. त्याला यश मिळेल काय. 5 मध्ये 9ची आवश्यकता. बाजू त्याने बदललंय. गुड लेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय. स्विंग अँड मिस. खाली राहतोय चेंडू आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. दबाव दडपण आता वाढत चाललं पुन्हा एकदा नित्यसाई गणेशपुरी या टीमवर. 4 बॉल आणि 9ची आवश्यकता. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळाला. आतमध्ये येणारा बॉल होता त्यामुळे काही कळलं नाही जितू भोपीला. इथून पुन्हा एकदा सुपर बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना यश पहा अनुभवाची कमी आहे परंतु प्रतिभेची कमी नाहीये.
पहिला बॉल मात्र आपण पाहिला तर थोडासा बाउन्स मिळाला. जितू भोपीने पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला. दुसरा बॉल मात्र यष्ट्यांच्या वरून निघून गेला, डॉट बॉल आला. आणि तिसरा बॉल ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर मात्र पिच केलं. म्हणजे 3 बॉल वेगवेगळ्या व्हेरिएशन टाकले. 3 बॉल 9ची आवश्यकता. अप्रतिम अप्रतिम. हाफ ट्रॅकर अगोदरच कळताना दिसलं बॅटर आणि आउट. जितू भोपीला जावं लागेल परत. मॅच मध्ये पलटवार करताना टेंबिवली हा संघ बघायला मिळतोय. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता आता 9 धावांची गरज आहे. 2 मध्ये पाहिजेत 9. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. 2 चेंडू आणि 9ची आवश्यकता. तुम्ही बघू शकतायत नामवंत खेळाडूचा भरणा असलेला खेळाडू आपल्याला नामवंत खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूला आता गोरसी बी संघ दाखल झालाय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता नित्यसाई गणेशपुरी टीमला 9 धावांची गरज आहे. अजूनही आशा सोडली नाही या मॅचची. नवीन बॅटर जो गेलाय तो सुद्धा हिमतीने गेलाय. ध्येय त्याचं गाठायचं आहे त्याला. प्रेक्षकांमध्ये चर्चा हीच असेल की पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर जे 5 बॉल 9चं समीकरण होतं तिथे कदाचित सिंगल डबलला महत्त्व द्यायला हवं होतं, दबाव वाढवायला हवा होता. परंतु क्रिकेटमधील जे बेसिक आहे ते कदाचित जितू भोपी विसरला आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर इथे आता बॅकफुटला येत असताना यशने कमबॅक केलंय. दिनेशजी पाटील आणि राकेशजी पाटील यांना मी विनंती करेन. कोपर दिनेशजी पाटील आणि राकेशजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. कल्पितजी राऊत या ठिकाणी उपस्थित झाले शिरसाडवरून, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. 2 बॉल आणि 9 रन. 11 बॉलमध्ये 14. अशोक स्ट्रगल करतोय. तर आता नवीन फलंदाज विकीला आपण पाहू शकाल. यश खरोखरच अप्रतिम गोलंदाजीचा तिखट मारा पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर, कारण गोलंदाजाची खरी परीक्षा असते. 5 बॉलवर 5 षटकार मारल्यानंतर प्रयत्न सोडत नाहीत. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला होता परंतु फोर्स केला आणि इथे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कोणतीही मिस्टेक केली नाही. ग्रेट कॅच. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मात्र अशा सिच्युएशनमध्ये मॅच येईल असं कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. म्हणून सिंगल डबल क्रिकेटमधील बेसिक काय आहे त्याचं उत्तम उदाहरण आतापर्यंत कळलेलं नाही आहे. आणि फलंदाज बाद. खरोखरच कधी कधी अति ऊर्जा अति उत्साह आपल्याला संकटामध्ये घेऊन जात असतो. जसे संकट आलं, षटकार आल्यानंतर एकेरी दुहेरीचा प्रयास केला असता तर स्ट्राईक रोटेट झाली असती. आणि आत्मविश्वास ज्या खेळाडूमध्ये आपण नेहमीच बघितलाय, टेनिस क्रिकेटचा बादशाह असं म्हटलं जातं गणेशपुरी गावातील, तो म्हणजे अशोक जाधव स्ट्राईकिंगकडे आला असता आणि त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले असते. आता 1 बॉल शिल्लक आहे आणि एका बॉलमध्ये जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 9ची गरज. यशचं मी कौतुक करेन की एवढा अनुभव नाही आहे या गोलंदाजाकडे, तरी सुद्धा मात्र बिनधास्त आणि न डगमगता चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. आणि टेंबवलीकर म्हणत असतील ग्रामस्थ, वा यश वा, काय गोलंदाजी केले. 1 बॉल 9 रनची आवश्यकता असताना पाठीमागे बॉल निघून जातोय. फिल्डर आहेत आणि इथून मात्र आपण पाहिलं तर जवळजवळ 8 धावेने पराभूत. या वेळेला 8 धावेने विजय होत असताना मितांशी ट्रेडर्स टेंबोली टीम. चला, हँडशेक केल्याशिवाय मैदानाचा ताबा सोडायचा नाही आहे. नित्यसाई गणेशपुरी टीम आणि पॅनलाइज लागून सुद्धा मात्र या वेळेला त्या धावा पूर्ण होऊ शकल्या नाहीत प्रतिस्पर्धी संघाला. मात्र अप्रतिम